कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दादा, काय चाललंय तुझं? हा, सारखी धावपळ करत असतोस। सगळी कामं काय तुला एकट्यालाच करायची असतात का रे? तुला ना जरा शांत बसता येत नाही ना दादा? जरा शांत बस बरं। बरं मला आता सांग, तुला काय खायचंय? तुझ्यासाठी मुगाची खिचडी करू का पिठलं भाकरी करू का भाकरी बरोबर भरली वांगी करू? हा, का गोड काहीतरी करू? रव्याची खीर करू का गव्हाचं गुलगुला करू? नाही, मी ना एक काम करते, तिखट आणि गोड असं दोन्ही पण करते। हा, हे येडाबाई, काय चाललंय तुझं? एवढी माझी सेवा कशासाठी? मी काय पाहून नाही का? तू नाही आहेस, पण मी आहे ना। या घरात काही दिवसांचीच पाहुणी, मग नंतर निघून जाईन मी लग्न करून माझ्या सासरी। मग मला तुझ्यासाठी काहीच करायला मिळणार नाही। मला इथून जाण्याआधी तुला खूप काही करून खायला घालायचंय दादा। तेजू, अगं तू किती जरी करून खायला घातलं तरी तुझं मन भरणार आहे का? आणि मी तुझ्या हातचं किती जरी खाल्लं तरी माझं जरी कुठं मन भरणार आहे? कशाला या सगळ्यात वेळ वाया घालवते? त्यापेक्षा माझ्यासोबत वेळ घाल। तू इथून निघून गेल्यावर तुझ्या संग नाही निवांत बोलता येणार। तेजू, इथनं पुढे तू या घरात नसशील, पण घरभर मात्र कायम असशील। तुझी लय आठवण येईल बघ। दादा, बोल ना, काय बोलत होतास? काय नाही। दादा, तूच म्हणतोस ना मनात काही साठवून ठेवायचं नाही, मग बोल की। काय असणार आहे माझ्या मनात? तुझं सुख आणि तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद, एवढंच पाहिजे मला। हे बघ, आलं तुझ्या डोळ्यात पाणी म्हणून मी काय बोलत नव्हतो। इकडे उठ। तेजू, तुला एक सांगू का? लग्न झालेल्या बाईचं मन आहे ना, या झोक्यासारखं असत। ते कधी माहेर तर कधी सासर असं हेलखाव घेत असत। आणि गंमत म्हणजे झोका थांबवणं ना कोणाच्याच हातात नसत, तिच्या पण नाही आणि बाहेरकडच्या माणसांच्या पण नाही। तिच्या बापाला भावाला वाटत असत की बाबा यो झोका आहे ना, झोक्यानं इथंच घरात थांबावं, त्यानं इथंच बिसावं घ्यावं। नाही ना, लग्न झाल्यानंतर त्या झोक्याच्या नशिबी सासरच लिहिलेलं असतं आणि बाहेरकडच्या माणसांची नशिबी काय, ते झोका आपल्याकडे कधी येईल याची वाट बघत बसतो।
तेजू, आईला तुम्हाला वाढवताना मी कधी कधी लय कठोर वागलो तुमच्याशी. त्यासाठी मला माफ कर. दादा अरे काय बोलतोयस तू? काय बोलतोय म्हणजे? मी तरी काय करणार? माझा खिसा एवढा फाटला होता ना, काय करू शकत नव्हतो मी तुला कधी सिनेमाचं तिकीट काढायला पैसे दिले नाहीत, कारण तुझ्या शिक्षणासाठी पैसे जुळवायची माझी धडपड चालू असायची. तेजू, तू अशी मांडीवर झोपलेली असायची, पण कधी तुझ्या डोक्यावरनं मला हात नाही फिरवता आला, कधी तुला मायानं कुरवळता नाही आलं, कारण या मांडीवर या पोरी झोपलेल्या असायच्या, राजू, धनू, भाग्या. त्यामुळे तुझ्याकडे लक्षच नाही गेलं कधी. पुरी तू कधीच माझ्याकडे कुठल्या गोष्टीसाठी हट्ट केला नाहीस ग. आतापर्यंत मन मारत जगत आली तू, आणि ह्या सगळ्याला ना तुझा यो दादा जबाबदार आहे. मला माफ कर, मी तुला सुखात नाही वाढवू शकलो. दादा कोण म्हटलं तू मला सुखात नाही वाढवलं? हा, परत असं बोलू नको कधी. सुख पैशात नसतं अरे, सुख माणसाच्या प्रेमात असतं, त्याच्या सहवासात असतं, जे तुम्हाला भरभरून दिलंयस. तुला आठवतं लहानपणी मी जेव्हा जेव्हा आकाश पाण्यात बसायचा हट्ट धरायचा ना, तेव्हा तेव्हा तू माझ्यासाठी घोडावायचास. अख्खं घरभर मला तू तुझ्या पाठीवर घेऊन फिरायचास. हे सुख मला कुठल्या बी जत्रातला आकाश पाळणा नसता देऊ शकला. जे जे तुला शक्य होईल ते ते सगळं तू माझ्यासाठी केलंय, आम्हा सगळ्या बहिणींसाठी केलंस. मला आठवतंय ना, लहानपणी तू विहिरीवर कामावर जायचंस. एक दिवस असंच तू काय काम करतो म्हणून बघायला आलो होतो आम्ही, तर तुझ्या पायाच्या तळात दगड घुसून त्यातनं खूप रक्त येत होतं. अख्खा पाय रक्ताने भरला होता. पण तू आमच्याशी खोटं बोललास. विहिरीला पाणी लागलंय म्हणून गुलाल उधळला, त्यामुळे पाय लाल झाला असं सांगितलंस तू. आमच्या सुखासाठी कायम स्वतःचं दुःख लपवत आलास, कायम आमच्या सुखासाठी धडपडत राहिलास. आमच्या शिक्षणासाठी स्वतःची शाळा सोडलीस. आमची पोट भरावीत म्हणून कित्येक रात्री बाहेरून जेवून आलोय असं सांगून उपाशी झोपलायस तू. आमच्यामुळे कधीच तुझ्या वाट्याला सुख नाही आलं दादा. आम्हाला माफ कर. हे अगं असं नको ना बोलू. तुम्ही 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 सगळ्याजणी माझा जीव आहे. तुमच्यासाठी करणार नाही तर कुणासाठी करणार? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.